ज्या आमदाराच्या मतदारसंघात डोंगरच नाहीत त्याला संरक्षण भिंतीच्या निधीची आवश्यकता नाही काय? आणि या संदर्भात अजितदादांनी मागच्या टर्म मध्ये स्वतः बैठक घेतली होती. मी माननीय मंत्री महोदय त्यावेळेचे अनिल पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता आणि त्यावेळेस माननीय अजितदादांनी महानगरपालिकेच्या ऍडिशनल म्युनिसिपल कमिशनर होत्या अश्विनी भिडे, तर त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की आपण 300 कोटी रुपये महानगरपालिकेतर्फे खर्च करा आणि त्या भिंती ताबडतोब बांधून घ्या. वस्तुस्थिती काय? महानगरपालिकेकडून या भिंतीसाठी अजून 1 रुपया खर्च केला गेला नाही आणि आपत्ती व्यवस्थापनचे जे 1100 कोटी रुपये केंद्रातून येणार होते असं ते सगळं एकंदरीत ठरलं होतं. माझा मूळ मुद्दा मंत्री महोदयांना एवढाच आहे की 8 वर्षापूर्वीचा सर्वे आहे, 8 वर्षापूर्वीचा सर्वे, त्याच्यानंतर झोपडपट्टी वाढले डोंगरात, ती वाढणारी झोपडपट्टी थांबवण्याची आपल्याकडे यंत्रणा नाही, त्याच्यामुळे आणखी झोपडी वर जाते, मग त्या झोपड्या वाचवण्यासाठी आपल्याला संरक्षण भिंती बांधाव्या लागतात. आपण माझ्या मतदारसंघातली परिस्थिती घेतली तर मी तुम्हाला किमान 25 घरं अशी दाखवू शकतो की जी जीव मुठीत घेऊन राहतात आणि निधी अभावी म्हाडा काम करत नाही. पीडब्ल्यूडीला विचारलं तर पीडब्ल्यूडी सांगते आम्ही फक्त आरसीसीची भिंत बांधणार, त्या डोंगरात आरसीसीचा ती यंत्रणा पोहोचणार कशी? तर त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय हा विषय अतिशय गंभीर आहे. माझं म्हणणं असं आहे की याच्यासाठी काहीतरी ठोस आपल्याला करावं लागेल. आता कितीदा आम्ही पत्र द्यायची म्हाडाच्या सीओना, कितीदा आम्ही पालकमंत्र्यांना भेटायचं, जो निधी आहे तो दिला जातो, पण ज्या ठिकाणी संरक्षण भिंतीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी सरकार म्हणून धोरण असलं पाहिजे ना. का त्या डोंगर घसरावा लोक मरावी आपण त्याची वाट पाहिजे का? तर त्याच्यामुळे माननीय मंत्री महोदय आपत्ती व्यवस्थापनचा 1100 कोटी रुपये जो निधी आहे आणि माननीय अजितदादांनी महानगरपालिकेला जे सांगितलं की तात्पुरतं तुम्ही 300 कोटीची कामं करून घ्या, तर ही कामं महानगरपालिकेने करण्यासाठी आपण त्यांना निर्देश देणार आहात का? प्रश्न क्रमांक 1. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा 8 वर्षापूर्वी सर्वे झालाय, पुन्हा आपण नव्यानं करणार आहात का? हा प्रश्न क्रमांक 2. आणि माझ्या मतदारसंघात ज्या 86 संरक्षण भिंती गरजेच्या आहेत आपण आजच्या अधिकाऱ्यांना सांगणार आहात का की त्यांनी जाऊन तिकडे सर्वेक्षण करावं आणि सर्वेक्षण करून तुम्ही कोणत्या एजन्सीकडून काम करा, MSRDला सांगा, पीडब्ल्यूडीला सांगा, शासनातर्फे करा, BMC तर्फे करा, आमचं काही नाव नाही, पण त्या ठिकाणी 86 ज्या संरक्षण भिंती माझ्या मतदारसंघात गरजेच्या आहेत त्या बांधण्यासाठी आपण अधिकाऱ्यांना निर्देश देणार आहात का? हा प्रश्न क्रमांक 3. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघातला अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. खरं आहे, पण मी आधीच सांगितलं की जवळपास 269 ठिकाणी आपला जिओलॉजिकल डिपार्टमेंटने जो सर्वे केलेला आहे त्यामध्ये घाटकोपर सुद्धा आहे. घाटकोपर त्यांचा जो मतदारसंघ आहे त्याचा सुद्धा अंतर्भाव त्या ठिकाणी आहे. म्हणून तसं आहे जिल्हा नियोजन समिती मुंबई उपनगर मार्फत विक्रोळी पार्क साईट, साकीनाका, भांडूप, घाटकोपर या भागात 22-23 ते 24-25 या कालावधीत संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यासाठी 177 कामांना 107 कोटी रुपये त्याची प्रशासकीय मान्यता आपल्याकडे दिलेली आहे. त्याच्यामध्ये घाटकोपरचाही अंतर्भाव त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. त्यापैकी 113 कामं पूर्ण झाली आहेत आणि 38 कामं प्रगती पथावर आहेत आणि 26 कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. आणि म्हणून या ठिकाणी जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांनी पाहणीच्या नुसार 161 ठिकाणी दरड कोसळण्याचे संभाव्य ठिकाणं आहेत. त्यापैकी 13 ठिकाणी मध्यम गंभीर प्रवर्गात आहेत. त्यापैकी सूर्यानगर इथे म्हाडामार्फत 12 ठिकाणी संरक्षण भिंतीचे काम त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेले आहेत. आता सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला की 1100 कोटी रुपये, तर 1100 कोटी रुपये डिपार्टमेंटला आहेत, पण ते एकट्या याच भागामध्ये भिंती बांधण्यासाठी नाही आहेत, ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे सगळे पैसे 1500 कोटी रुपयामध्ये ते फक्त भिंती बांधायचे आहेत किंवा अशातला कुठलाही नाही, ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल, कारण हा सर्वे सुद्धा जो केला हा महापालिकेने केलेला आहे. नाही हा हो, महापालिकेने आम्हाला सुचवल्या, त्यांनी सर्वे करावा, त्यांनी आम्हाला सूचित करावं. ते जर सूचित करतील तर आम्ही निश्चित त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देऊ. त्या बाबतीत काही दुमत नाहीये. त्यांनी आम्हाला हो सांगा ना काय की ती बैठक ऑलरेडी झाली, बैठकीमध्ये त्या भिंती बांधायचं ठरलं आणि त्या भिंती बांधा म्हणून अश्विनी भिडे त्यावेळेच्या AMC होत्या, त्यांना तसे निर्देश पण दिले, ते खाली झालेलं नाहीये इम्प्लिमेंट, ते तेवढं इम्प्लिमेंट करायचं आदेश त्या विषय संपला. हे तपासून घेतो मागच्या काळामध्ये काय बैठक झाली काय म्हणून, पण आपल्या मागणीनुसार आम्ही बघतो ना. मी आता अरे हो मी बघतो ना मग मला आता मी मिनिट काय घेऊन फिरत नाही मागच्या मिटिंगांच्या.
ठीक आहे. आता रामभाऊ तुम्ही प्रश्न विचारलेला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आता मी सांगतो की बा मी तपासून घेतो काय मिनिट्स मागच्या मंजूर झालेला आहे त्याप्रमाणे ऐकून घ्या, आपण ऐकून सूचित घ्या. कराल महापालिका सांगेल आपण सांगाल त्याप्रमाणे मी कामं घेतो मला घेता येतील त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार त्यांना आपण एवढेच निर्देश द्यावेत की जे मागच्या बैठकीत ठरलंय 300 कोटीच्या संरक्षण भिंती बांधायच्या ज्या ज्या आवश्यक आहेत ती कामं करावीत एवढंच सांगावं एवढंच माझं म्हणणं आहे. मी काय सांगतोय मी म्हटलं तर मी ते मागचं प्रोसिडिंग आहे तपासून घेतो अधिकाऱ्यांना सूचना देतो आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्यावेळी सूचित केलं असेल त्या ठिकाणी कामं हातात घेतो अजय निधी चौधरी. उपलब्ध करून देतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय.